प्रश्न पहिला, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तुमचे ऑप्शन्स आहेत ए 14 ऑगस्ट 1947, बी 15 ऑगस्ट 1947, सी 26 जानेवारी 1950, डी 2 ऑक्टोबर 1947. याचे बरोबर उत्तर आहे बी 15 ऑगस्ट 1947. प्रश्न दुसरा, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तुमचे ऑप्शन्स आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी पंडित जवाहरलाल नेहरू, सी सरदार वल्लभभाई पटेल, डी महात्मा गांधी. याचे बरोबर उत्तर आहे बी पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न तिसरा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तुमचे ऑप्शन्स आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी राजगोपालचारी, डी पंडित नेहरू. याचे बरोबर उत्तर आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न चौथा, तिरंगा ध्वज कोणी डिझाईन केला होता? तुमचे ऑप्शन्स आहेत ए पिंगली व्यंकय्या, बी रवींद्रनाथ टागोर, सी महात्मा गांधी, डी बंकिमचंद्र. याचे बरोबर उत्तर आहे ए पिंगली व्यंकय्या. प्रश्न पाचवा, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? तुमचे ऑप्शन्स आहेत ए रवींद्रनाथ टागोर, बी बंकिमचंद्र, सी महात्मा गांधी, डी सरोजिनी नायडू. याचे बरोबर उत्तर आहे बी बंकिमचंद्र. प्रश्न सहावा, राष्ट्रीय गीत जन गण मन कोणी लिहिले? तुमचे ऑप्शन्स आहेत ए रवींद्रनाथ टागोर, बी बंकिमचंद्र, सी पिंगली व्यंकय्या, डी महात्मा गांधी. याचे बरोबर उत्तर आहे ए रवींद्रनाथ टागोर. प्रश्न सातवा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तुमचे ऑप्शन्स आहेत ए लॉर्ड माउंटबॅटन, बी सी राजगोपालचारी, सी वॉरेन हेस्टिंग्स, डी लॉर्ड कॅनिंग. याचे बरोबर उत्तर आहे ए लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न आठवा, तिरंगा ध्वज अधिकृतपणे कधी स्वीकृत करण्यात आला? तुमचे ऑप्शन्स आहेत ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 22 जुलै 1947, डी 2 ऑक्टोबर 1947. याचे बरोबर उत्तर आहे सी 22 जुलै 1947. प्रश्न नववा, भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील चक्राला काय म्हणतात? तुमचे ऑप्शन्स आहेत ए धर्मचक्र, बी अशोक चक्र, सी स्वतंत्रता चक्र, डी सत्यचक्र. याचे बरोबर उत्तर आहे बी अशोक चक्र. प्रश्न दहावा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारत छोडो आंदोलन कधी झाले? तुमचे ऑप्शन्स आहेत ए 1940 मध्ये, बी 1942 मध्ये, सी 1945 मध्ये, डी 1946 मध्ये. याचे बरोबर उत्तर आहे बी 1942 मध्ये.